बातमी नाशिकमधून आहे। नाशकात अखेरच्या क्षणी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे। शिवसेना भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी होणार आहे। राष्ट्रवादी मनसेचाही भाजपला पाठिंबा असणार असल्याचं बोललं जात आहे। तर ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। भाजपच्या हिमगौरी आडके महापौर होत आहेत, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे हे उपमहापौर होत आहेत। पण ही दृश्य पाहतो नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी भाजपनं आणि शिवसेनेने युती करण्याचा निर्णय घेतला। शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे आता महायुतीचा महापौर सध्या बसणार आहे। नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी युती झाली आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, अखेरच्या क्षणी युती झाली, साधारण किती वाजता या महापौर आणि उपमहापौर पदी विराजमान होणार आहेत? काही वेळानंतर या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। आताच काही वेळा आधी भाजपचे जे नगरसेवक आहेत ते नाशिक महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो भाजपचे नगरसेवक आता नाशिक महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। ज्या सभागृहामध्ये ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ज्या एक होणार आहे त्या सभागृहामध्ये हे सगळे नगरसेवक जातील। भाजपचे नगरसेवक आता दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा काही वेळाने नाशिक महापालिकेमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल। खरं तर अखेरच्या क्षणी भाजप शिवसेनेची जी युती आहे ते नाशिक महापालिकेमध्ये झालेलं आहे। कालपर्यंत अगदी भाजपने व्हीप जारी केला होता, भाजपाचा महापौर आणि भाजपाचाच जे उपमहापौर ते होतील अशा पद्धतीचं जे चित्र हे नाशिकमध्ये पाहायला मिळत होतं। पण ऐन वेळी आज सकाळी प्रदेश पातळीवरून आदेश आले आणि त्यानंतर भाजप शिवसेनेची आता युती झालेली आहे। भाजपकडून महापौर पदासाठी जे हिमगौरी आडके यांना तिकीट किंवा जे उमेदवारी हे देण्यात आलेले आहे आणि शिवसेनेकडून शिंदे यांना उपमहापौरसाठी जे उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे या दोघांनाही उमेदवारी अर्ज आता दाखल केलेला आहे। काही वेळानंतर या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि त्यानंतर भाजपचा महापौर नाशिक महापालिकेत आणि शिवसेनेचा उपमहापौर हे नाशिक महापालिकेत विराजमान होतील। त्यामुळे आता इथून पुढचे 5 वर्ष नाशिक महापालिकेत भाजप शिवसेनेची सत्ता असणार आहे। नक्कीच किरण, त्यामुळे एकंदरीतच अखेरच्या क्षणी या दोन्ही पक्षांची युती झालेली आहे। पण किरण, अजून एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो, तो म्हणजे असा की या युतीनंतर पुढची राजकीय गणितं कशा पद्धतीने बदलू शकतात नाशिक महानगरपालिकेमध्ये? आगामी कुंभमेळा आहे सिद्धेश, त्यामुळे मोठं आव्हान भाजप आणि शिवसेनेसमोर असणार आहे। पण दोघेही एकत्र आलेले आहेत, त्यामुळे हे आव्हान जे आहे ते पेलू शकतात अशा पद्धतीचं माहिती स्थानिक नेत्यांनी दिलेली आहे। अगदी गिरीश महाजन या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये नाशिकमध्ये तळ ठोकून होते आणि भाजपाला एक हाती सत्ता खरं तर गिरीश महाजन यांनी मिळून हे दिलेलं होतं। खरं तर भाजपाला बहुमताचा आकडा मिळालेला होतं, बहुमताच्या पेक्षा जास्त जे नगरसेवक आहेत ते भाजपकडे होते। त्यामुळे भाजपाचाच महापौर आणि भाजपाचाच जे उपमहापौर हे नाशिक मध्ये होतील अशा पद्धतीचा अंदाज होता। पण ऐनवेळी शिवसेनेला देखील सत्तेत सोबत घेण्यासाठी वरतून प्रदेश पातळीवरून आदेश आले आणि त्यानंतर भाजप शिवसेनेची युती आता या नाशिक महापालिकेमध्ये झालेली आहे। त्यामुळे भाजपाचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा बिनशर्त पाठिंबा जो आहे तो भाजपला दिलेला आहे आणि कालच मनसे सुद्धा शिवसेनेसोबत गेल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे असे 4 जण सत्तेत नाशिक महापालिकेत असणार आहेत। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या संदर्भात अजून जे स्थायी समितीची पद आहेत किंवा अन्य समित्या असतात, सभापती असतात, खरं तर या सगळ्या सत्तेच्या या अनुषंगाने कशा पद्धतीने वाटाघाटी होतील हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।